तालुक्यातील ऐतिहासिक ब्रिटिशकालीन भाटघर धरण आज 100% पूर्ण भरलंय। सुमारे 24 टीएमसी क्षमता असलेलं हे धरण वेळवंडी नदीवर बांधलेलं असून या जलाशयाला येसाजी कंक जलाशय म्हणून ओळखलं जातं। धरणात पाणी साठा पूर्ण झाल्यामुळे 3 जिल्ह्यातील तब्बल 9 ते 10 तालुक्यातील बळीराजाला मोठा दिलासा मिळालाय। याच धरणाची सध्याची काय परिस्थिती आहे पाहुयात आमचे प्रतिनिधी सारंग शेटे यांचा हा ग्राउंड रिपोर्ट। पुणे जिल्ह्यात असलेले भाटघर धरण आज भरल्याचे आपण पाहतो। 100% भाटघर धरण भरले। ब्रिटिशकालीन असलेले हे भाटघर धरण सुमारे 100 वर्षापूर्वी बांधलेले आहे। 2028 मध्ये या धरणाला 100 वर्ष पूर्ण होतील। या धरणाला साधारणतः 41 दरवाजे आहेत, ते स्वयंचलित दरवाजे ऑटोमॅटिकली ओपन होतात। धरणातील पाण्याची पूर्ण क्षमता झाली ती ऑटोमॅटिकली ओपन होतात आणि बाकीचे दरवाजे हे मॅन्युअल पद्धतीने ओपन केले जातात। आपण पाहतोय माझ्या मागे की हळूहळू ह्या आता ज्या माझ्या मागे स्वयंचलित दरवाजे ते हळूहळू आता वर जायला सुरुवात झाली आहे। हे दरवाजे वर गेले की यातनं जो पूर्ण क्षमतेने विसर्ग सुरू होईल आणि जवळजवळ 3000 क्युसेक्सने आत्तासुद्धा विसर्ग चालू झालेला आहे। भाटघर धरण हे वेळवंडी नदीवर बांधलेलं आहे। आपण पाहिलं असेल की 2 दिवसापूर्वी भोर तालुक्यात असलेलं नीरा देवघर धरणसुद्धा भरल्याचं आपण पाहिलं। नीरा देवघर धरण हे नीरा नदीवर बांधलेलं आहे, तर भाटघर धरण हे वेळवंडी नदीवर बांधलेलं आहे। तालुक्यात असलेली ही दोन्ही धरणं भरल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक मोठं समाधान आणि आनंद आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहिलं असेल की भाटघर धरणाचा जो विसर्ग आहे हा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर त्या धरणाचं पाणी हे पुणे जिल्ह्यासह सातारा जिल्हा आणि सोलापूर जिल्हा या 3 जिल्ह्यातील लोकांना, शेतकऱ्यांना पिण्यासाठी आणि शेतकऱ्यांना वापरण्यासाठी याचा उपयोग होतो। आज भाटघर धरण भरल्यामुळे संपूर्ण 3 जिल्ह्यातील 11 ते 12 तालुक्यातील शेतकऱ्यांना एक आनंदाचं वातावरण तयार झालं आहे, एक समाधानाचं वातावरण तयार झालेलं आहे। कारण त्यांचा पुढच्या वर्षीपर्यंत पाण्याचा प्रश्न मिटल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर आज पाहायला मिळत आहे। टॉप न्यूज मराठीसाठी सारंग शेटे, बोर, पुणे।